मुक्कामीची जोडी तुम्ही पाहता मुकेश पवार आणि त्याच्या जोडीला प्रमोद देसाई. पवारवाडी टीमची एक मातब्बर जोडी आहे. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. संदीप धबडे बॉलिंग साठी तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये गली. पहिलाच बॉल फुलर लेनचा उडवला डीप मध्ये. शतरक्षक आहे. जजमेंट चांगला आणि खूप चांगला झेल टिपला तिथे खाऊ कॉर्नर रिजन मध्ये. संदेशनं फलंदाज बाद. विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती परतला. मुकेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. फुलटोज होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झाला नाही. फटका मिसटायमिंग आहे. जे अंतर हवं होतं ते अंतर प्राप्त झालं नाहीये मुकेशला आणि तिथे खूप चांगला झेल संदेश या खेळाडूच्या माध्यमातून टिपण्यात आला. फलंदाज बाद. हा बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरच गेला. अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. विजय पवार आला नवीन फलंदाज. व्हाईट +1 2 धाबा येत आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2. कारण पहिल्याच बॉल वरती विकेट आली. संदीप दबडेचा फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झाला नाही मुकेश पवारला आणि तिथे डीप मध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक अप्रतिम झेल संदेशच्या माध्यमातून टिपण्यात आला. आता प्रमोद देसाई ज्याला खातं उघडायचं आहे. दोन्ही बॅटरना अजूनही खातं उघडलेलं नाहीये. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचा श्री गणेश झालाय. आता पहा क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. मिडॉ पाय कबोल्स आहे. त्यानंतर एक पॉइंट आणि एक शॉर्ट थर्डमॅन ऑफ साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये. ओहो टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता परंतु बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला. स्ट्रोक सिलेक्शन वरती नाराज आहे प्रमोद देसाई. डॉट बॉलची होती समाप्ती. चांगली गोलंदाजी करतोय संदीप धबडे. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर पाहिली तर 2 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये त्यामुळे आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हा चेंडूने टर्न घेतलाय परंतु त्यानंतर मात्र थांबलाय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 रन आपलं खातं उघडले प्रमोद देसाईनं आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 4. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. बजरंग स्पोर्ट्स गोटीबाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये तुम्ही पाहताय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी. कारण दोन्ही संघांना 2-2 सामने जिंकलेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर अगदी स्क्वेअर लेगच्या वरून क्षेत्ररक्षण खाली आणि बॉल चालला एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. प्रमोद देसाईच्या बॅट मधून येतो हा चौकार. चांगला स्ट्रोक आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. ओव्हर पिच बॉल उडवला. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी हवेच्या लाटांवरती तरंगत बॉल चाललाय. सीमारेषा पार येतोय प्रमोदच्या बॅट मधून सिक्सर. काय फटका. अगदी लपेटा फटका. ओव्हर पिच बॉल आणि त्याला खेचून मारलाय प्रमोद देसाईनं मिड विकेटच्या वरून 6 रनसाठी षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 13 झाले. 14.
ओहो खोलबाट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु पायावरती लागलाय. रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं विजय पवारनं. चांगला कॉल विजय पवारचा. इथे धोका संभवला असता, धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर, परंतु विजय पवारनं थांबवला. इथे रन घेतली नाहीये म्हणजे शेवटचा बॉल संदीप धबडे करून आले डॉट. डॉटबॉल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. स्कोर बोर्ड एक गडी बाद 14. अनिल काटेकरला बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकिंगला विजय पवार, ज्याला खातं उघडायचं आहे मॅच मध्ये. आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, परफेक्शन झालं नाही. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल अगदी विकेट किपरच्या मागे शॉट फाईन लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगलनं खातं उघडलं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 15. धावा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओहो स्टेप आउट करत असताना ट्राय करण्याचा प्रयत्न, ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. पंच सिग्नल करतात नो बॉल. ओव्हर स्टेपिंग नो. आय थिंक बिल्डिंग रेस्ट्रिक्शन आहे. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन, त्याच्यामुळे पंच पहा किती घारी सारखी तीक्ष्ण नजर आहे. ऑन साइडला जास्त क्षेत्ररक्षक लावलेत आणि त्यामुळे पंच आता सिग्नल करतायत नो बॉल. खूप चांगलं डिसिजन पंचांकडून आलेला आहे. म्हणूनच मित्रांनो, या पंचांना मी नेहमीच सांगतो की घारी सारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिकीट कान आहेत हे पंचांचे. खूप चांगला निर्णय. पुढचा बॉल आहे. फ्री हिटचा इशारा देतात. प्रमोद देसाईसाठी ही संधी आहे. फ्री हिटचा बॉल. ओहो डाऊन दी ग्राउंड फटका, चांगला फटका. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेस करतो परंतु त्याच्या वाक्याबाहेर बॉल आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. प्रमोद देसाईच्या बॅट मधून येतो हा चौकार. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 20. अनिल काटेकरच्या विरोधामध्ये आक्रमण झालं. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ संपला. धावा आहे. स्कोर बोर्ड होती 20. लोवर फुलटॉस बॉल ट्राय केला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबलिंग होते, त्यानंतर त्याचा फायदा घेतला हे दोन्ही बॅटरनं. तिसऱ्या धावेसाठी पलटवार झाला होता विजय पवारचा, परंतु प्रमोद देसाईने थांबवला. ओव्हर थ्रो झालेला आहे. अगदी चेंडू त्यांच्यापासून दूर चालला. 3 धावा इथे घेतल्यात प्रमोद देसाईच्या खात्यामध्ये. 3 रन आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 झाले. एक गडी बाद 23 रन. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी. मुकेश पवार बाद झाल्यानंतर मात्र एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते विजय पवार आणि प्रमोद देसाई यांच्याकडून. ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु वेगावरती सारत अनिल काटेकरचा हा परफेक्ट बुंदा. स्विंगिंग यॉर्कर आणि यू मिस आय विल हिट डेफिनेटली. फलंदाज बाद. विजय पवारची काय काठी काढली अनिल काटेकरनं. फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोडी गोलंदाजी आहे आणि ते झटका दिलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमला. दुसरा धक्का. विजय पवार बाद. सुरुवातीची 3 बॉलच्या तुलनेने हा बॉल प्रचंड वेगाने टाकला होता. परफेक्ट यॉर्कर
जास्त शफल झाला. त्यानंतर मात्र ज्या डावी इष्टी होती ती उघडी ठेवली विजय पवारनं. त्यामुळे अनिल काटेकरचं काम सोपं झालं. चांगली काठी, मुंबईच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक चांगली काठी काढली अनिल ना. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी केशव पवार. केशव पवारची आता पॉवर आपल्याला बघायला मिळेल असं वाटते. धावा आहेत, स्कोर बोर्ड होती 23 ला 2. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. केशव पवार ऑन स्ट्राइक. ओहो, स्विंग केला बॉलला. शतरक्षक नाहीये, लॉंग लेग चेस करतोय आणि बॉल चालला एक टप्पा सीमारेषा पलीकडे. केशवच्या बॅट मधून येतो हा चौकार. 4 रन येत आहेत. लवकर पीक केला बॉलला. या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 27 आणि एमपी टीमचे कॅप्टन शंकर जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली राहिला. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2 गडी बाद 27. नितीन आला बॉलिंग साठी. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे टॉप एज लागलेले आहे. तोपर्यंत पहा 2 धावा इथे चोरल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 29 धावा 29. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा आहेत. इथून जर धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये आणि तो प्रयत्न आता प्रमोद देसाईला करावा लागेल. कारण विजय पवार बाद झालाय, त्याच्या अगोदर मुकेश पवार सुद्धा शून्यावरती बाद झालाय. म्हणजे आता मात्र सर्व जबाबदारी ही प्रमोद देसाईच्या खांद्यावरती आहे. ओहो, चांगला ड्राईव्ह केला डीप मध्ये. शतरक्षक आखे स्क्वेअर लेगचा येतोय. पहिली धाव वेगाने, दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो येली, रनआउटची संधी आहे परंतु नाही कलेक्शन झालं नितीन कडून. थ्रो थोडीशी चेंडूपैकी अपुरी आली आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 31. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस पा कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची एज लागल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इथे धाव आली नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय. 31 धावा झालेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 धावा झाल्यात 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून एक चांगला स्क्वेअर कटचा फटका. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रमोदच्या बॅट मधून येतोय हा क्लासिकल ड्राईव्ह चौकार. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 35 धावा. चांगली बॅटिंग करतोय प्रमोद देसाई. पहा आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जाते. 12 बॉल मध्ये 27 धावा त्यानं बनवल्यात
आणि एका बॉलमध्ये 4 धाबा केशव पवारच्या खात्यामध्ये आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. ओहो, शॉट ऑफ जॅक केला बॉलला. बॉल झाला मिड विकेटच्या रिजन मध्ये. थोडीशी पंबलिंग होते तिथे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाची थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत प्रमोद देसाईनं. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 37 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल टिपला तिथे. अनिल काटेकर होते तिथे. आणि शेवटच्या बॉलवरती आली विकेट. प्रमोद देसाई बाद. अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला. आणि पहिला डाव संपत असताना लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं धाबा बनवल्या. 3 गडी बाद 37 आणि 38 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या समोर 38 टू विन. चला लगेच पवारवाडी टीम आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. चला SD11 गणेशवाडी टीम सुजित खोत आपण टॉस साठी समोर या. आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपे दुसरा सेमीफायनलचा टॉस इथे केला जाईल. थोडीशी घाई करा मित्रांनो, लवकर सुट्टी करायची आपल्याला. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची जी मॅच होईल ती फक्त आणि फक्त 2 ओव्हर किंवा 1 ओव्हरची खेळवली जाईल. चला आता टॉस केला जातोय. एनपी आणि SD11 गणेशवाडी या 2 टीमच्या दरम्यान टॉस इथे महाराजनं जिंकला. वा, महाराजनं टॉस जिंकला. म्हणजे सुजित खोतला जे काम जमलं नाही आतापर्यंत ते काम आता जमलेलं आहे. रवी महाराज इथून आता SD11 गणेशवाडी टीमचा कॅप्टन परमनंट आहे. महाराज होईल असं वाटतं मला. चला SD11 गणेशवाडी या टीमने टॉस इथे जिंकला. लगेच महाराजनं सांगितलं की 2 बोटानं की आम्ही बॉलिंग करू. वेल वेल महाराज, इथून आता कॅप्टनची वर्णी लागेल असं वाटते मला.
चला बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये लक्ष 38 धावांचं आहे आणि या 38 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीम कडून संदीप दबडे आणि त्याच्या जोडीला संदेश ही सलामीची जोडी तुम्ही पाहता. स्ट्रायकिंगला संदीप दबडे, नॉन स्ट्राईकला संदेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय दिलीप पवार. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतोय. फार एंड कडून बॉलिंग करण्यासाठी तयार आहे. शॉट थर्ड मॅन 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट, एक कव्हर, त्यानंतर एक शॉट कव्हर आणि मिड ऑफ. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे आणि डीप मध्ये लॉंग ऑन लाईक विजय पवारला तुम्ही पाहू शकता. पहिलाच बॉल उलटा मारण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु परफेक्शन झालं नाहीये. बॅटच्या कडेला लागून बॉल चालला कव्हर पॉइंट रिजन मधून डीप कव्हरला. तोपर्यंत एक धाव ते मिळते आणि सिंगलला आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा झाला. टीमच्या धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. दुसरा बॉल फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्प्याने बॉल सीमारेषा पलीकडेच जाईल. 4 धावा संदेशच्या खात्यामध्ये येतील. संदेशच्या बॅट मधून चौकारेला आणि या चौकाराच्या मदतीने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 5. चला बॉल द्या लवकरात लवकर. चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. पाच धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर बोर्ड होती 5 रन. पहिला बॉल चांगला, त्यानंतर फुलटॉस बॉल दिलीपने टाकला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न. पुलचा फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता स्क्वेअर लेगला. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा ते मिळतात संदेशला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 7. 3 बॉलचा खेळ संपला. 7 रन, अजूनही 31 धावांचा 31 धावा दूर आहे विजयापासून बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीम. कारण 38 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या 7. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आता दिलीप पवार कडून होते. एक डॉट बॉल. आता दबाव वाढवून जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमचा, कारण धावा झाले 7. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक आहेत, माफ करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सारे चेंडूला टर्न केला ऑन साइडला. तोपर्यंत 1 धाव ते मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 8. अजूनही 30 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, कारण लक्ष आहे या मॅच मध्ये 38 धावांचं. ओहो, टॉप एज लागला. आता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये दिलीप पवार यानं चूक केली. कॅचेस विन द मॅचेस. अगदी सोपा झेल होता तो ही संदीप दबडे यांचा खतरनाक बॅट्समॅन. ही मोठी विकेट होती परंतु ती गमावली आणि ते सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत बिन गडी बाद 9 रन. म्हणजे आता धावा करायच्या 29 धावा. 12 बॉल आणि 29 धावा हे समीकरण. अजूनही पकड निर्माण झालेली आहे मी म्हणेन लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमची, कारण आता प्रमोद देसाई लेफ्ट हँडर बॉलर. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन आता बदललं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जात आहे. एक्स्ट्रा कव्हरचा डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक होता आता स्वीपर कव्हरला आणला आणि डीप मध्ये एक वाईडिश लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन आहे प्रमोद देसाई. 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. ओहो चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि ते डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचा जाईल, चेंडूला फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे घेतल्यात संदीपनं आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत जर पाहिलं तर 11, म्हणजे आता 11 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 27 धावा. 11 बॉल 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओहो फटका चांगला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये आता विजय पवार, फेकी केली जाईल. वाह काय फेकी आहे, काय फिल्डिंग आहे. हा चतुर आणि चालाक खेळाडू आहे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमचा. कधी घात करेल कधी आक्रमण करेल याचा नियम नाही आहे. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग त्याची राहिली, फिल्डिंग करत असताना सुद्धा अगदी चित्त्यासारखे झेप तो घेतो आणि बॉल अडवतो आणि आपल्या टीमच्या धावा सुद्धा वाचवतो. इथे सिंगल आली म्हणजे आता 10 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 10 चेंडू 26 रन, अजूनही सामना संपलेला नाहीये. ओ परफेक्ट यॉर्कर, किती सफल झाला होता याची जाणीव नव्हती संदेशला. याची जाणीव असणं गरजेचं असतं मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही शफलून ऑनसाइडला खेळण्याचा फटका करता त्यावेळेस मात्र आपल्याला ती जाणीव पाहिजे, आपल्याला ती माहिती पाहिजे आपण ऑफस्टमच्या किती बाहेर आहोत आणि किती ऑफस्टमच्या आतमध्ये आहोत याची संपूर्ण माहिती त्या बॅटरला हवी असते, माहिती पाहिजे. परंतु इथे संदेशनं मुख्य चूक केली काय, तर ऑफस्टमला ऑलरेडी तो बाहेर होता आणि सफल झाला, जास्त बाहेर गेला आणि मिडल ऑफस्टम आणि लेग स्टम या तिन्ही स्टम दाखवल्या आणि त्याचा फायदा प्रमोद चौधरीने अगदी परफेक्ट यॉर्कर टाकला. आणि असं म्हणतात ना की घराचा मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागून चोरी झाली, अशीच गत झाली ते फलंदाज संदेशची. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी आलाय निवासला तर निवासच करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी, कारण आता लक्ष थोडस कठीण होत चाललंय. बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत अजूनही. 9 मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण निवासाला बॅटिंग साठी. ओहो टर्न बाउन्स, काय गोलंदाजी केली जाते, अगदी निखारे टाकतो खेळपट्टीवरती, आगीचे जलते बॉम्ब टाकतोय. खेळपट्टी ही जी खेळपट्टी आहे अगदी पाटा खेळपट्टी आणि खेळपट्टीवर या पाटा खेळपट्टीवर उचली चेंडू टाकणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. टर्न करायचा, त्यानंतर चेंडूला उचली द्यायची आणि ते बीट केलंय निवासला प्रमोद देसाईनं. म्हणजे आता 8 बॉल 8 बॉल आणि 26 धाबांची गरज आहे. ऑन राहते केला टीप मध्ये मुकेश पवार, एकच धावे ते मिळताना दिसेल. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायच्या आहेत 25 धावा. सात बॉल आणि 25 रन. फुलटॉस बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओहो फर्स्ट अटेम्प्टला ढकलला, त्यानंतर थोडा बाहेर गेला, बाहेर पडतो. सेकंड अटेम्प्टला सुद्धा आतमध्ये ढकलला, शाबासकीची थाप दिली जाते. हेच तर मित्रांनो खऱ्या क्रिकेटच्या ते ओळख आहे. 2 धावा ते मिळतात, धावा वाचवल्यात. विजय पवारनं थाप दिली शाबासकीची. वाह वाह बच्चा वाह. आणि या 2 रन षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 15, म्हणजे आता 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे.
चला माफ करा, एकच रन घेतलेले, इथे 2 रन अंकित झाले होते, म्हणजे 6 बॉल आणि 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 24 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मुकेश पवार आलाय बॉलिंग साठी. मुकेश पवार. नितीन आला बॅटिंग साठी. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 24 धावा, म्हणजे एक्झॅक्टली 4 षटकारांचीच गरज आहे या मॅच मध्ये बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमला जिंकण्यासाठी. मुकेश पवार एक चांगला फिरकीपटू आहे. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगला उल्लेख त्याचा केला. भरपूर चेंडू आहेत त्याच्याकडे. पहिला बॉल अगदी क्विकर टाकला, वेगाने टाकला. या बॉलवरती टर्न दिसला नाहीये, पंच सांगतात वाईट बॉल आहे, म्हणजे पुन्हा टाकावा लागेल मुकेशला. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लेग ब्रेक चांगला टाकतो आणि आर्मर आहे ना, आर्मर तो त्याचा अगदी प्रमुख आश्रय आहे मुकेश पवार यांचा. बॉल 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. हा बॉल किक करून टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कळा घेतली, ते धाव घेतली नाहीये. स्वतःवरती अगदी सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय संदीप धबडेनं. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. या एक रन आहेत ना, आता त्या एक रन कामाच्या नाही आहेत. ही जाणीव आता संदीप धबडेला लागलेली आहे, ही चुनूक लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी धाव घेतली नाही. स्वतःवरती आता आत्मविश्वास दाखवलाय. ओहो पहा इथे क्विकर वन, त्यानंतर बॅक ऑफ हँड, अगदी हात उलटा फिरवला, टप्पा थोडासा मागे ठेवला, बाउन्स दिला, चेंडूला उचली दिली आणि बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणूनच या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, या गोलंदाजाकडे भरपूर अस्त्र आहेत. 6 चे 6 बॉल वेगळ्या धाकटीने वेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. ओहो उडवला, बिग हिट केला, पिक केला बॉल आणि टिक करत असताना बॉल मिड विकेटच्या भरून ठोकला संदीप धबडेने षटकार. म्हणजे आता 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 17 रन. सेल्फ कॉन्फिडन्स या शब्दाला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे मित्रांनो. आत्मविश्वास, मराठीमध्ये त्याचं नाव आहे आत्मविश्वास. कारण असं म्हणतात ना की छत्री ही पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस ही छत्री तुम्हाला नक्कीच देऊ शकते. तसंच क्रिकेटमध्ये आत्मविश्वास तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही, परंतु विजयासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा हा आत्मविश्वास नक्कीच तुम्हाला देऊ शकतो. आणि तो स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला. इथे बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला, म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि आता 17 करायचे आहेत. ज्या आशा होत्या त्या आता विरल होत चालल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. जास्त बाहेर टाकलाय, गरज नाहीये मुकेश पवार यांना हा बॉल अशा टाकण्याची, कारण सामना लांबवला जातो. आता 2 बॉल 16, 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 16 रन. ओहो कमी गतीने टाकलाय, चांगला लेग कटर, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ हा सामना आता समाप्तीच्या मार्गावरती आहे, कारण 1 बॉल आणि 15 करायचे. हे आता कठीण झालंय. 1 बॉल 15 म्हणजे जवळजवळ आता हा चेंडू औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे सांगणारा चेंडू आहे. फुलटॉस बॉल स्विंग केलाय आणि ते षटकार आलेला आहे, म्हणजे 8 रन हा सामना जिंकलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं. शेवटचा बॉल नितीनच्या बॅट मधून षटकार आलाय आणि 8 रन हा सामना जिंकलेला आहे. म्हणजे फायनल मध्ये पहिलं तिकीट प्राप्त केलं या फायनलचं, या स्पर्धेचं. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमनं वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि आता